श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9. धोब्याला राजवैभव प्रदान. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी विचारले, श्रीपाद यती कुरवपूर येथे असताना आणखी काय घटना घडल्या? तेव्हा नामधारकांची जिज्ञासा व श्रद्धा जाणून सिद्ध म्हणाले, मी तुम्हाला गुरूंचे अलौकिक चरित्र आणखी सांगतो, ते ऐका. त्या ग्रामात एक परीट राहत असत. श्रीपाद यती नित्य नदीवर स्नानाला जात असत. ते एकदा नदीच्या प्रवाहात शिरून स्नान करीत असताना ते परीट तेथे काठावर वस्त्रे धुत होते. रोज ते स्वामींच्या पाया पडत अतिशय नम्रतेने ते चरणांचे वंदन करीत असत. होता होता एके दिवशी स्वामींनी त्यांना विचारले, तुम्ही रोज कष्ट का करता? मला रोज वंदन करता, त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. हे ऐकून परीटांनी काय केले? नित्य दुरूनच वंदन करीत असत, त्याऐवजी ते मठापाशी येऊन स्वामींना नमस्कार करू लागले. मठाचे अंगण झाडू लागले, सडा घालू लागले. एक दिवस असे झाले, वैशाखाचा महिना होता. एक यवन राजा आपल्या अलंकृत व सुंदर स्त्रियांसह नौकेत बसून नदीत विहार करीत होते. नदीच्या दोन्ही तीरांवर सैन्य व इतर जवळचे सेवक वगैरे होते. नाना वाद्ये वाजवत होती. तीरावर हत्ती, घोडेस्वार, सारा लवाजमा होता. परीटांनी अंगणातून ते वैभवशाली दृश्य पाहिले. त्यांना वाटले, आपण जन्मभरात असले काहीच सुख भोगले नाही, तेव्हा आपले एखाद्या पशुसारखे हे जिणे व्यर्थ आहे. त्याने गुरूंना विचारले, हे राजे हे वैभव भोगत आहेत, ते त्यांनी केलेल्या गुरुभक्तीनेच फळ मिळाले असेल ना? मी अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. मला तुमची सेवाच बरी वाटते, पण एकदा तरी असे राजवैभव भोगावे अशी वासना माझ्या मनात येते. तेव्हा श्रीपाद यती म्हणाले, अहो, तुमच्या ठिकाणी ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत, नाहीतर पुढे मोक्षाच्या आड त्या येतील. आता या आयुष्यात तुम्ही वृद्ध आहात. आता या भोगांचा तुम्हाला उपयोग नाही. आता एवढे शक्य आहे की तुम्ही पुढील जन्मी वैदूर नगरात यवन धर्मात राजा म्हणून जन्माला जाल व तिथे तुमच्या या वासना पूर्ण होतील. परीट म्हणाले, पण तुमचे चरण अंतरतील असे न व्हावे. स्वामी म्हणाले, अहो, मी तुम्हाला या जन्मात तुमच्या म्हातारपणी भेटेन आणि ही ओळख देईन. त्यावेळी तुम्हाला मी ज्ञान देईन. त्यावेळी मी नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध संन्यासी असेन. तुम्हाला याच जन्मात राजभोग भोगायचे असतील तर तसे सांगा. असे जेव्हा यतींनी त्यांना म्हटले, तेव्हा परीट म्हणाले, आता नको. नवीन जन्मात तरुणपणीच वैभव भोगणे योग्य होईल. तेव्हा स्वामी तथास्तु म्हणाले. आणि काय आश्चर्य, ते परीट तत्काळ मरण पावले. त्यांचा जन्म पुढे काही वर्षांनी यवन कुळात वैदूर नगरात झाला. ती कथा मी पुढे सांगेन. सिद्ध अशी कथा सांगून पुढे म्हणाले, कुरवपुरात श्रीपाद श्री वल्लभ राहिले, त्यामुळे त्या स्थानाचे पावित्र्य फार आहे. काही वर्ष तिथे राहून स्वामी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना अश्विन वद्य एकादशी होती. त्या दिवशी गंगेत गुप्त झाले, पण काही सूक्ष्म देहात त्याच ठिकाणी वस्ती केली. ते स्थान सोडून ते गेले नाहीत. ते सूक्ष्म असल्यामुळे कोणाला दिसले नाहीत, पण जे निर्मळ मनाने त्यांची भक्ती करतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य होय. अशा प्रकारे नामधारकांना सिद्ध गुरुचरित्र सांगत होते. तेच सरस्वती गंगाधर सर्वांना सांगत आहेत. ते श्रोत्यांनी श्रद्धेने श्रवण करावे. 9वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.